अमरावती शहरातील व्हीएमव्ही कॉलेज परिसरातील पाठ्यपुस्तक समोरील खुल्या भूखंडावर सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं मोठ्या प्रमाणावर गोवंशाचं मांस फेकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे। स्थानिक नागरिकांनी तसंच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली। स्थानिक नागरिकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी यांनी 112 वर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला या घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलवून घेतलं। महानगरपालिकेच्या पथकानं गोवंशाचे मांस ताब्यात घेऊन तपासणीकरिता नेलं। गोवंश तस्करी आणि हत्येचं प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलं असून आता गोवंश तस्करांकडून उघड्यावर गोवंशाचं मांस फेकल्या जात आहे। त्यामुळे गोवंशाची हत्या करणाऱ्या आणि उघड्यावर मांस फेकणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मोरे कृष्णनगर मधील रहिवासी पाठ्यपुस्तक मंडळ जवळ जोई परिसरात नगर श्रीकृष्णनगर किशोर कॉलनी याच्या बाजूला एक प्लॉट आहे। त्यामध्ये महानगरपालिकेचा जो कथा येतो नागरिकांनी आणून टाकला आहे। काही ते विचित्र प्रकार घडलेला आहे। काही इथे कोणत्या गोवंशाचा मांस टाकलेला आहे। तर आता कारवाई झालेली आहे आणि काल ही निर्णय होऊ शकते कोणत्या एरियात आलेला आहे आपल्याला येता काहीच नाही, पण आपल्या की लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी इथे आणून टाकले आहे त्यांना आतमध्ये बंद केलं पाहिजे। हे पूर्ण हिंदू बहुल वस्ती असून याच्यामध्ये मुद्दामून हे आणून टाकल्यासारखा याच्यातला प्रकार दिसतोय। पुढील नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। हे कशाचं आहे, गायचं मांस आहे, गोवंशाचं मांस आहे की अजून माणसाचं आहे की काय आहे, तर हे प्रशासनाने याची हे दखल घ्यावी आणि जे आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी। या प्रकरणाचा त्यांनी छडा लावा, हे मुद्दामून केलेलं काम दिसते। आज पाठ्यपुस्तक इथे सकाळी 7 वाजता एक गायीचे तुकडे करून टाकलेले आहे। गायीचं तोंड आणि गायीचे तुकडे। तर आम्हाला इथले स्थानिक नागरिक योगेश देशमुख यांचा फोन आला की माननीय पोलीस प्रशासन, माननीय महानगरपालिका यांना फोन करून इथे तातडीने प्रशासनाला बोलवून याची चाचपणी करायला पाहिजे। आम्ही ही चाचपणी करायला इथे आलो असता तिथे 2-4 नाही तर एक तब्बल 12 ते 15 पिशव्या गायीच्या आढळलेल्या आहेत। त्याच्यात 2 याच्यात गायीचे तोंड पडलेले आहेत आणि बाकी याच्यात पूर्ण गायीचे तुकडे टाकून ठेवलेले आहेत। आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली, ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी।